आता हा लेटेस्टच PYQ आहे बघा. आता अशा टाईपचा प्रश्न आला ना, थोडा वेळ लागणार. 2 स्टेपमध्ये तुम्हाला आन्सर काढावं लागेल आणि त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला फॉर्म्युलाज माहीत पाहिजे. तर एका दंडगोलाकार खांबाच्या, दंडगोलाकार खांब म्हणजेच काय, सिलेंड्रिकल शेप, वृत्तचिती, त्याचे सगळे फॉर्म्युले आहेत. वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ म्हणजे वक्र पृष्ठफळ आणि त्याचे घनफळ, बरोबर, हे घनफळाचं सूत्र आहे. एवढंच दिलेलं आहे आणि त्यांनी विचारलेलं आहे की खांबाची उंची किती. आता त्यांनी आर सुद्धा दिलं नाही ना, त्रिज्या पण दिली नाही, मग काय करणार. सो अशा टायमाला आपण याचा रेशो काढू शकतो. तर रेशोमध्ये वरती काय करा, जो वरती मोठा आहे घनफळ तो त्याला घ्या वरती, किंवा कसंही तुम्ही करू शकता, ठीक आहे. आणि याचा आपण आता पहिले रेशो काढू. आता इथे तुम्हाला दिसेल की हाईट तर इथेच उडून जाते, बरोबर, आणि उंचीच काढायची आपल्याला. परंतु ठीक आहे, पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला कसं करावंच लागेल. एखादा आर गेला इथे, वरती राहिला 1 आर आणि खाली 2, बरोबर आहे. अशा वेळेस इथे डायरेक्ट भागाकार करायचा. 352च्या किती 7 दुने केल्यानंतर 14 येतो बघा शेवटी. मग हा 70 आहे. तर आर जो आहे आता इथे आपल्याला किती मिळाला आहे, तो 14 मिळालेला आहे, ठीक आहे. मग आता आपल्याला हाईट पाहिजे ना, सो अगेन ह्या माहितीचा वापर करा. म्हणजे आता आपण हा फॉर्म्युला घेऊ, कोणताही घेऊ शकता. 2πrh किती दिलेला आहे, 352 दिलेला आहे वक्र पृष्ठफळ. मग आता इथे अगेन जे आहे ही माहिती सोडवा. इथे बघा 2207 आणि आपला आर आला होता 14. हाईट आपल्याला काढायची आहे 352. मग 7 दुने 14. मग हाईट बरोबर डायरेक्ट सगळं इकडे घेऊन टाका, छेदामध्ये येऊन जाईल हे 22 गुणिले 2. आता जर याला आपण सोडवलं, 22ने भाग लावा, 22ने भाग लावला ना तर हे 16 येऊन जाईल, बरोबर आहे. अगेन मग हे 2 16 आणि मग हे 2 चोक, म्हणजे हाईट जी आहे ती तुमची किती आलेली आहे, 4 आलेली आहे. अशा 2 स्टेपमध्येच तुम्हाला करावं लागेल अशा टाईपचं गणित आले तर, आणि येणारच आहेत या पेपरमध्ये. त्यामुळे बाकीच्या रील पण बघून घ्या. व्हिडिओला सेव्ह करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.